जय महाराष्ट्र। मी श्रीनिवास उर्फ बाळू गुंडेराव कापदे। तुम्ही कोण आज शिंदे गटामध्ये प्रवेश केलात का? आमचे लाडके नेते राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे हेमंत भाऊ आणि बालाजी पाटील खतगावकर, बालाजी कल्याणकर साहेब आमदार आणि बोंडारकर साहेब आमदार आणि उमेश मुंडे जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। तुम्ही येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आहात का? उमेदवार म्हणून आमची पत्नी श्री जयश्री श्रीनिवास उर्फ बाळू कापदे रिंगणामध्ये आमची पत्नी उतरणार आहे। तुम्ही यापूर्वी नगरसेवक म्हणून काम पाहिलं, त्यावेळेस काय काय केलं? मी ह्यावेळेस नगरसेवक माझे 2 टर्म झालेले आहेत। मी आणि 1 टर्म मी एका मताने पडलेला आहे। माझे 3 टर्म झालेले आहेत आणि मी वेगवेगळ्या प्रभागामधून उभा टाकलेला होता। आपण काय विकास कामं केले का? विकास कामं मी वार्डामध्ये नाली, रस्ते, स्वच्छता, लाईट सगळे काम मी केलेले आहे। नगराध्यक्ष पदासाठी आणि शिवनेरी भागामध्ये मी 2007 ला ज्यावेळेस मी निवडून आलो आणि त्यावेळेस मी तिकडे पाण्याच्या टाक्या आणि नळाचे पाईपलाईन सुद्धा मी केलेला आहे। नगराध्यक्ष पदासाठी आपली पत्नी रिंगणात आहे, तर त्यांचं काय परिचय? त्यांनी समाजामध्ये काय अनेक विकास कामाच्या संदर्भात किंवा महिला ग्रुप त्यांचा आहे का? महिला ग्रुप आहे। माझी पत्नी गेल्या वेळेस नगरसेविका होती आणि तिला सगळं माहिती आहे आणि तिच्या पाठीमागे भरपूर मतदार बी आहेत आणि ये बी आहेत। पक्षाने तुम्ही शिंदे गटात नवीन प्रवेश केला तर लगेच तुम्हाला उमेदवारी मिळणार आहे का? त्यांनी तुम्हाला पक्षाने आम्हाला वरचे पक्षश्रेष्ठीने आम्हाला आदेश दिले आहेत की तुम्ही कामाला लागा। शिंदे गट निवडणूक रिंगणामध्ये उतरल्यानंतर इथली परिस्थिती कशी राहील असं तुम्हाला काय वाटते? म्हणजे तिरंगी का चौरंगी लढत होणार आहे का? इतर पक्षाच्या मध्ये तुम्ही फाईट करणार आहात ना, तर त्या संदर्भात तुमची काय भूमिका राहील? कशी पद्धतीने तुम्ही निवडणूक रिंगणात उतरणार किंवा जनता तुम्हाला साथ देईल का? आम्हाला जनता साथ देणार आहे। इतर पक्ष लोकांनी बघितलेले आहेत काय, आज 25 वर्षांमध्ये राष्ट्रवादी पक्ष बघितले आणि काँग्रेस सुद्धा मतदारांनी पक्ष बघितलेले आहेत। आता वेगळा चेहरा म्हणून यावेळेस मतदारांनी माझ्या पाठीशी उभे आहेत। म्हणजे तुमचं मत असं म्हणायचं की वेगळा पक्ष जर जनते निवडून देत तर तुम्ही विकास कामाला कमी पडणार नाही? कमी पडणार नाही। आमचे नगर विकास मंत्री आमचे साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत आणि मी कमी कधीच पडत नाही कामाला। तुमच्या डोक्यात विकासाच्या संदर्भात कोणती आयडिया आहे? भरपूर आहेत, पण आता काय सांगायचं विकास कामात। यानंतर तुमच्या पक्षश्रेष्ठीमुळे तुम्ही आज कामाला लागलात, तर जनतेचे कौल कशा पद्धतीने तुमच्याकडे दाखवत गेलेला आहे? जनतेचा कौल आम्हाला एक नवीन चेहरा आणि निस्वार्थी प्रामाणिक माणूस पाहिजे म्हणून जनतेने म्हणायला लागले। म्हणजे तुम्हाला देगलूर शहरातून चांगला प्रतिसाद आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो। यानंतर जय महाराष्ट्र। मी शहर प्रमुख व्यंकट कुरुंबार देगलूर। आम्ही बाळू दादाला विनंती केलो 1 महिन्यापासून, जेव्हा शिवसेनेत प्रवेश करा, तुम्हाला उमेदवारी देण्यात येणार आहे म्हणून प्रयत्न केलो, तरी आम्हाला यश आलेला आहे। बाळू दादाला प्रवेश करा। हेमंत पाटील आमचे नेते आणि जिल्हा प्रमुख आमचे नेते आणि खतगावकर साहेब, आमदार बोंडारकर साहेब आले होते। त्यावेळेस बाळू दादाशी चर्चा झाली, कशामुळे तुमच्या पाठीमागे कोण आहेत? यांच्या पाठीमागे यांचा समाज आहे, आमचा सगळ्याचा समाज भरपूर पाठिंबा आहे। कारण 3 वेळेस यांनी जे काम केलेले आहेत, प्रत्येक प्रभागामधून निवडून आलेले, म्हणजे अर्ध एरिया त्यांचं निवडून आलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही बाळू दादाला भरपूर पाठिंबा आहे आणि समोरचे लोक
पब्लिक देगलूरला माहित आहे कोण कसा आहे काय नाही, बाळूदादा कसा आहे, त्या चेहरा बघतील ना त्यांनी. चौरंगी फाईट होणार आहे आमची, त्या चौरंगीमध्ये आमचा विजय निश्चित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. गंगाधर हनुमंतराव तमडूरकर, तालुका प्रमुख, शिवसेना. आज देगलूरमध्ये हे सर्व इलेक्शन लागलेले आहेत. आपल्याला ह्या चौरंगी लढतीमध्ये पहिल्या नंबरवर आपण राहणार आहोत. आता बाळूअण्णा कापडे साहेब आता 3 टर्म राजकारणामध्ये केलेले आहेत. त्यांच्यामुळे त्यांचा चेहरा जे आहे समाजामध्ये लोकप्रिय आहे. काम भरपूर केलेले आहेत आणि चांगले आहेत. त्यांच्या बॅड कॅरेक्टर नाही. त्यांच्यामुळे पक्षश्रेष्ठीनं आता जे परवा पक्षप्रवेश घेतले सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले. त्यांना सांगितले की बाबा तुम्हाला बिलकुल आमचं सहकार्य राहील, आमचा चेहरा तुम्हीच असाल, म्हणून त्यांना सहकार्य दिलेलं आहे. त्याच्यामुळं आज जे 40 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसनं जे काही करू शकलेलं नाही, तर आजच्या जनतेला ह्या जनतेला फक्त काहीतरी विकास पाहिजे आहे. त्याच्यासाठी त्यांनी स्वतःहून नवीन पक्षाला प्राधान्य निवडून देतात. हे मला त्या जनतेवर आत्मविश्वास आहे. आणि आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांच्यावर आपला अफाट विश्वास आहे. त्यांनी जे 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे करून दाखवले, तसेच त्याच आपण आधारावर आपण तेवढ्या कमी कालावधीमध्ये देगलूरचं कायापलट करू आणि देगलूरचं एकदम पुनर्वसन खूप मोठ्या पद्धतीने करून दाखवणार, हे आमची ठाम भूमिका आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. वारणेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.